जेव्हा साहिबजाद्यांच्या निर्भीड शौर्याने मुघल साम्राज्याला हादरवून सोडले होते, धर्मांतराला पर्याय म्हणून त्यांनी मृत्यूला कवटाळले होते. 26 डिसेंबर रोजी सरहिंदच्या नवाब वजीर खानने माता गुजरीजी आणि दोन्ही लहान साहिबजादे बाबा जोरावर सिंगजी आणि बाबा फतेह सिंगजींना थंड्या बुरुजात कैद केले होते. या भयानक परिस्थितीतही माता गुजरीजी आपल्या दोन्ही नातवांना जवळ बसवून त्यांना बळ देत होत्या आणि सतत प्रभूचे नामस्मरण करत होत्या. त्याच दिवशी कट्टरपंथी वजीर खानने दोन्ही साहिबजाद्यांना आपल्या दरबारात बोलावले, जिथे धर्मांतरासाठी त्यांच्यावर भयानक दबाव आणला गेला. घाबरवण्याचा धमकावण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला. त्यांना सांगण्यात आले, तुमचा धर्म सोडा आणि इस्लाम स्वीकारा. पण दोन्ही लहानग्या साहिबजाद्यांनी कसलेही भय न बाळगता जो भोले सो निहाल, सत श्री अकाल असा जयघोष करत ठाम शब्दात धर्मांतरास नकार दिला. हे ऐकून वजीर खान संतप्त झाला. त्याने धमकी दिली की जर दुसऱ्या दिवसापर्यंत धर्मांतराची आज्ञा पाळली गेली नाही तर मृत्यूला सामोरे जाण्यास तयार रहा. दुसऱ्या दिवसाच्या सकाळी थंड्या बुरुजात माता गुजरीजींनी आपल्या दोन्ही नातवांना प्रेमाने तयार केले. त्यांना जवळ बसवले, डोक्यावरून हात फिरवला आणि शांतपणे समजावले की समोर येणारा काळ कठीण आहे, पण सत्य आणि धर्माचा मार्ग कधीही सोडू नका. दोन्ही लहानग्या साहिबजाद्यांना पुन्हा एकदा वजीर खानच्या दरबारात हजर करण्यात आले. पुन्हा एकदा त्यांना धर्मांतर करण्यास सांगण्यात आले, पण दोन्ही भावांनी तेच ठाम उत्तर देत जराही न डगमगता धर्म सोडण्यास स्पष्ट नकार दिला. हे ऐकताच वजीर खान क्रोधाने लालबुंद झाला आणि त्याच क्षणी त्याने आदेश दिला की दोन्ही साहिबजाद्यांना जिवंत भिंतीत चिणून टाका. हा आदेश दोन्ही साहिबजाद्यांनी अत्यंत शांततेने आणि धैर्याने स्वीकारला. या दोन निष्पाप बालकांनी धर्म आणि नैतिक मूल्यांसाठी जगातील सर्वात मोठे बलिदान दिले. दरम्यान थंड्या बुरुजात माता गुजरीजी शांत चित्ताने प्रभूचे नामस्मरण करत होत्या. जेव्हा त्यांना हे वृत्त कळले की दोन्ही लहान साहिबजाद्यांनी धर्मासाठी बलिदान देऊन हौतात्म्य पत्करले आहे आणि धर्मांतर नाकारले आहे, तेव्हा त्यांच्या मुखावर दुःख नव्हते तर समाधान होते. त्याच अवस्थेत प्रभूचे नामस्मरण करत असतानाच माता गुजरीजींनीही आपले प्राण त्यागले.